जय भीम, मी राणी. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा, आज रात्रीच्या जेवणात मी काय बनवते हे बघा. हे गिलोड्या म्हणतात आमच्याकडे, अजून मराठीत दुसरं पण काहीतरी म्हणतात, पण आमच्याकडे गिलोड्याच म्हणतात याला. तर ही भाजी आणलेली आहे मी, म्हणजे खूप दिवसानंतर बनवते. पहिले मी ना बनवत असायची, पण आता म्हणजे 2-3 महिन्यापेक्षा जास्त होऊन गेले असतील. तर म्हटलं आता हेच बनवून घेते. खिचडी तर बनवून झालेली आहे, म्हणजे आता खिचडी लवकरच बनवून घेते मी. कसं मग मुलांना पण भूक लागून जाते. भाजी पोळी नंतरच बनवते. खिचडी वगैरे तर होऊन गेलेली आहे. म्हटलं आता भाजी पण चिरून घेते आणि भाजीसाठी सर्व साहित्यसुद्धा चिरते. आणि आज आहे ना कांदे भजीसुद्धा बनवायचे आहेत. म्हटलं ते लास्टमध्ये बनवणार गरम गरम. पहिले भाजी पोळी खिचडी हे सर्व करून घेते, त्याच्यानंतरच भजे बनवणार. आणि मुलांचा काही आवाज येत नसणार तो मला, कारण मुलं आहेत ना बाहेर खेळत आहेत. माझ्या सोरांशी ना नवीन म्हणजे बॅट बॉल घेतलेले आहेत. आता कसं त्याला सुट्ट्या पडलेल्या आहेत, तर सर्व मुलं खेळतात बाहेर. मग त्याला पण पाहिजे होती, तर त्याला आज घेऊन दिलेले आहे. म्हणून ते घेऊन ये ना, तो बाहेरच आहे. आणि त्याच्यासोबत आयुष आणि आरवीसुद्धा बाहेर खेळत आहेत. म्हटलं खेळा थोड्या वेळ, तोपर्यंत कसं मग माझा स्वयंपाक पण होऊन जाणार ना. आणि बघा, ही भाजी मला हवी तशी तर काही भेटली नाही, कारण बाकीचे ना म्हणजे खूपच खराब निघत आहेत, असं लाल लाल निघत आहेत मधून. आणि कसं आहे, लाल म्हणजे चिरून घेतलं ना याची भाजी ना आंबट लागते, बरोबर लागत नाही. बाकीचे तर मोठे मोठे आहे, तरी मी निवडून आणले होते, पण तरी पण काही खराबच निघून गेले. म्हटलं जाऊ दे, जितके चांगले निघतील तितके कापते आणि मग बाकीचे जाऊ देते. टाकून पण फायदा नाही, मग भाजी सर्व खराब लागते. खिचडी बनवते. झालं खेळून तुझं? कुठे अजून बाकी आहे का बरं? बॅट बॉल कुठे आहे तुझा? आणि दादा बॉटल कुठे घेऊन चालला? राहू दे आता, तिकडेच राहू दे, उद्या खेळजो. नको काढू आता, तो मागणार मग. हे बघा माझ्या स्वरांची बॅट. ठेवून दे बेटा, त्याला दाखव नको, तो तर केव्हाचा रडतोय, मलाच खेळू दे म्हणे. हे बघ, याच्या हातात आहे, दादाच्या हातात. आणि दादाला पण खेळवा बेटा. बापरे, आला. काय झालं? म्हणजे त्यालाच पाहिजे असती, काही वस्तू नाही दिली की लगेच रडायचं. असं कसं मग रडला की त्याची सर्व जिद्द पुरी होती ना. यासाठी काही वस्तू दिली नाही की लगेच रडतो, मग त्याला बरोबर वस्तू भेटून जाते. बघा आता इतकी चांगली निघालेली आहे. आता माझ्याकडे ना बटाटा नाही, तर याच्यात एक बटाटा सुद्धा टाकला असता मी, पण काही नाही. आता असंच बनवून घेते. आता सर्व साहित्य कट करून घेते, म्हणजे जास्त तर काही लागत नाही या भाजीसाठी, सिंपलच असते. कांदा, टमॅटो, असं लसूण, कोथिंबीर असं. सकाळसाठी ना गिलके पण घेऊन आलेले आहे मी. कसं मग सकाळी खूप फजिता होतो भाजी बनवायचा. भाजीला काय करायचं हा विचार करूनच खूप उशिरून जातो. यासाठी हे घ्यायला गेली होती ना गिलोड्या, तर तिकडूनच गिलकी घेऊन आली. मग त्याला आहे ना सकाळी मस्त मुगाची डाळमध्ये बनवणार. चला आता पटकन कापून घेते. हे बघा, विळा घेतला होता मी कापायला, पण त्याचं नाही, हे खराब होऊन गेलेलं आहे. नुसतं असं फिरतंय, कापताच येत नव्हतं. आणि चाकू पण खराब होऊन गेलेला आहे. आता मला आहे ना दुसरा चाकू आणावा लागणार. कसं मग पटकन नाही कापता येत ना अशा वस्तूंनी. विळा पण घडघडी हालतोय, मग त्याला ठेवून दिलं. म्हटलं खूपच उशीर लागणार भाजी कापायला, चाकूच घेते. पण तर चाकू पण बरोबर चालत नाही आहे, नवीन आणावं लागणार. मुलं बाहेर खेळतात तर किती शांतता असते घरात, नाही तर खूप मस्ती करतात घरात. दिवसभर त्यांचं चालू असतं मस्ती. भाजीचा साहित्य सर्व कापून घेतलेलं आहे. म्हटलं आता पटकन भाजी वघारून घेते. खिचडी पण होऊन गेली. आणि माझ्या आयुष आला होता, मम्मा मला चिकू खायचे म्हणे. मग त्याला चिकू आणून दिले इथून लाडीवरून. तर आता तो खात बसलेला आहे बाहेर. म्हटलं खात बस बाबा, त्याला जी वस्तू पाहिजे असते ना ते हट्ट करून घेतं जास्त तो. म्हटलं जाऊ दे, त्याला चिकू आणून दिले, चिकू धुवून वगैरे दिले त्याला खायला. आता मस्त आयुष आणि आरवी खात बसलेले आहेत. त्याला आता पटकन मी भाजी बनवून घेते. हा बघा, गॅस पण आहे ना आमचा लिकेज होतोय, नुसता वास येतो इथून. हा पूर्ण पाईप बदलावा लागणार आयुषच्या पप्पांना सांगून. आता तोपर्यंत चालतंय काम.
हा बस मग तिथं बस. मी इथं जे तोंड कशाचं भरलं सर्व. हा दादा फ्रीजला बॉटल ठेव ना जसं तसं या. दे ना बेटा दे. काही करत नाही तो. असं या मुलांचं आहे ना असंच चालू राहणार आता. दे राहू दे ना. काही करत नाही ना तो. इथंच खेळतोय तो. हात नको लाव बेटा. रडतोय तो. हा मग तिघं जण खेळायचं ना. हा थोडा वेळ आता मोबाईल राहू देते. म्हणजे जास्त तर काही मोबाईल देत नाही. पण मी काम वगैरे काही आवरत असते. स्वयंपाक वगैरे करायचा ना तेवढाच देत असते त्याला. कसं मग तो मध्ये मध्ये चिडचिडपणा करतो ना. मग मला पण उशीर होतो स्वयंपाकला असं. चला आता आपली कढई पण तापून गेलेली आहे. पटकन भाजी बनवून घेऊ. थोडंसं तेल. आता माझा स्वयंपाक झाला की मुलांना जेवायला देणार. कारण चिकू खाऊन घेतलेत ना त्यांनी. आता त्यांना तर काही जास्तीची भूक असणार नाही. मग थोड्या वेळाने देणार. कसं मग तोपर्यंत त्यांना भूक पण लागून जाणार ना असं. हे बघा भाजीसाठी साहित्य दाखवतो तुम्हाला. एक कांदा, एक टोमॅटो, थोडा कढीपत्ता, थोडा लसूण आणि कोथिंबीर बस. आणि जिरं आणि राई इतकंच. आणि थोडासा गोडा मसाला टाकणार आहे. त्या दिवशी हे मसाले आणले होते ना. आता याचाच यूज करते मी. आज सुक्का मटनचा. परत हा गोडा मसाला म्हणजे कशात पण चालतो. कोणतीही भाजीत खिचडीत छान लागतो. बघा आता कढई पण तापून गेलेली आहे. त्याच्यात टाकते थोडीशी राई. राई पण चांगली तडतडू द्यायची. जिरं. गरमी तर खूपच जास्त होते. जास्त वाढतच चालली गरमी इकडे आमच्याकडे. जिरं राई चांगली तडतडून गेलेली आहे. आता त्याच्यात कढीपत्ता, कांदा आणि टोमॅटो हे चांगलं 2-3 मिनिटं फ्राय करून घेते. सोबतच कोथिंबीर आणि लसूण पण टाकून देते. कसं मग सर्व सोबतच फ्राय होऊन जाणार ना. वेगवेगळं टाकत बसायचं मग त्याला उशीर पण लागतो ना. हे सर्व वस्तू चांगल्या फ्राय होऊ द्यायचा. कसं मग कच्च राहिलं ना तर भाजीला चव बरोबर लागत नाही. पाणी तर आमच्याकडे म्हणजे इतकं जात आहे ना. इतकी गरमी आहे तर पाणी पाणी जास्तच जातं दिवसभर. मुलांना पण आणि आम्हाला पण. हे मटकं पण खाली होऊन जातं. आणि तिकडे हंडा भरलाय तो पण खाली होऊन जातो. बाहेर नळ चालतात ना. मग सोनाईसला पाठवते बाटल्या भरायसाठी. पण आज आहे तर हंडा खाली नाही झालाय. कसं चिकन मटन असं असतं ना केव्हा तरी तेव्हा म्हणजे जास्त पाणी लागतं. तसंच ते चिकन वगैरे धुवायसाठी. पण आज नाही लागलं इतका. आज तर हंडा भरलेलाच आहे. अजून माझे भांडे पण बाकी आहेत. आज दुपारचे भांडे राहिलेले आहेत. म्हटलं सर्व सोबतच घासताना जेवण वगैरे करू. दादा वाजवू नको बेटा. आयुष होऊन गेले सर्व साहित्य चांगलं फ्राय. आता त्याच्यात टाकते लाल मिरची, आणि थोडासा मसाला. थोडीशी हळद. मसाला पण 2-3 मिनिटं फ्राय करून घ्यायचा. कम गॅस करून. कसं मग मसाला तिखट लवकर जळून जातो ना. मसाला वगैरे पण मस्त फ्राय होऊन गेलेला आहे. आता याच्यात टाकते गिलोड्या कट केलेल्या.
आणि वरून चवीपुरता मीठ. आता हे चांगलं फ्राय करून घेते. आत्ताच झालं नाही की लगेच सकाळची पण तयारी करावं लागणार. कसं मग भाजी वगैरे आताच कट करून ठेवून देते, सकाळी लवकर स्वयंपाक करते ना मी. आता याला कम गॅसवर 10-15 मिनिटं चांगलं शिजू देते. तोपर्यंत मी चपात्यांचं पीठ मळून घेते. नाही म्हटलं तरी खूपच पसारा होतच जातो. मसाला राहून गेला ठेवायचा. बापरे. लहान डबे घ्यावे लागतील मला. कसं मग मसाला सर्व धना पावडर मसाला थोडे वेगवेगळेच राहतील ना. गव्हाचं दळण पण करावं लागणार मला. बघा आता पीठ संपायमध्ये आलेलं आहे. आता पुरताच होणार ते. सकाळी ना मला दळण करावं लागणार. खूप भांड्यांचा पसारा पडलेला आहे आज, पाहू शकता तुम्ही. दादा दे त्याला, नको रडवू बेटा. या मुलं आहेत ना आता असंच करतील, काही वस्तू आणली की त्यांना. बघा त्याच्यावर बसून गेला म्हणे दादा तू हात नको लावू. दादाचीच वस्तू आहे ना. पूर्ण दादागिरी चालते आयुष्य. सकाळी ना पटकन काम वगैरे आवरून मला आहे ना दळण करावं लागणार. कसं मग चपात्या जास्त चालतात आमच्या इथं. जीवारी पण दळलेले आहे मी, पण कधीतरीच होतात त्या भाकरी. असं डेली तर मग चपात्याच चालतात. काय झालं बेटा? काय झालं? कुठे चालला? का बरं? दे. हा दे, थोडा वेळ दे. जे दादा येले जा रे. कोण येले जा? गेला बाहेर पळून. द्यायची बेटा, भाऊ आहे तो. असं नाही करायचं ना. बॅट घेऊन गेला आता, बाहेरच खेळेल तो बॅट बॉल. नवीन काही वस्तू आणली की मुलांचं तसं 2-3 दिवस खूप मजा येते त्यांना. नंतर मग ती वस्तूला पाहत बी नाही ते ना, हात पण नाही लावत. असं असतं मुलांचं पण. भाजी होत आलेली आहे. आता 2-3 मिनिटांमध्ये भाजी होऊन जाणार. म्हटलं साईड बाय साईड चपात्या पण बनवून घेते. कसं मग दोघं सोबतच होऊन जाणार. पाहू शकता तुम्ही किती छान भाजी दिसते. शिजून गेली आहे. फक्त 2 किंवा 3 मिनिटं ठेवणार. कसं मग प्रॉपर शिजून जाणार ना. आता पोळ्या पण होऊन गेल्या. 2च बाकी. जास्त पोळ्याने बनवते. कसं मग खिचडी पण आहे ना. मुलं तर पोळ्या खाणार नाही. खिचडी असली की चपात्याच खातात ते. यासाठी आमच्यासाठी चपात्या आणि भाजी आणि मुलांना खिचडी. गॅस चालू राहिला की जास्तच गरमी होते अजून. आयुषला खेळणं भेटून गेलंय म्हणून मस्त बाहेरच खेळतोय.
झालं खेळून? हा, बॅट कुठं गेली? आण ना मग घरात, आण ना बेटा. मारतोय? दादाला मारणार मी. तू अवतार कसा केला? हा, काय खाल्लं तू? दादाने केलं बघा. त्याचे तोंड पण खराब, दादानेच केलं. काय खाल्लं खरं सांग. तुझं नाव काय पहिलं सांग. शिव आहे तू? आयुष नाहीये? आयुष आहे. घरात आहे ना आम्हाला, सॉरी, घरात आहे ना आम्ही त्याला शिव म्हणतो, म्हणून तो सांगतो की माझं नाव शिव दादा आहे म्हणे. दादा काय नाव आहे तुझं? तो मम्माचा बेल्ट ठेव ना. हा ठेव. हे मी लावलेलं होतं बेल्ट, म्हटलं कामाच्या वेळेस लावून घेते, पण त्याने ना मला जबरदस्ती काढायला लावलं. का बरं काय माहित, त्याला आवडत नाही ते लावते ना मी. मम्मा काढ असं बघा. त्याच्या बातमध्ये त्याच्यासोबत गोष्ट करायला लागली. माझी चपाती पण इथं जळून गेली. दादा बेल्ट आण घरात. हे बघा कार्टून काय करतोय. इथं गरम तावा आहे बेटा. घे घे. इथून नाही येणार ते, खाली उतर मग. घे उतर खालती, उतर, पडून जाणार. बापरे, उतर 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 उतर. बॉटल आण. कशाला एवढी फजिता करतो? उतर उतर तू, उतर 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 उतर. मम्मा स्वयंपाक करते ना, कूद. घे आता, घे. इथूनच घ्यायची ना मग. बाय. हळू चालत जा, पडून जाणार. नुसतं पळून पळून चालतो मुलगा पण. होऊन गेली भाजी, बंद करून देते. आता लास्ट चपाती पटकन लाटून घेते. आणि माझ्या आयुषला आहे ना आता म्हणजे खिचडी भात जास्त नकोय. चपाती भाजी खातो तो आवडीने, खिचडी भात जास्त त्याला आहे ना आवडत नाही. यासाठी त्याच्यासाठी ना लास्ट चपाती छोटी करते, नरम असते ना, थोडी जाड ठेवते, मग नरम असते चपाती. काय पाहिजे? हा जा, घे मग, घे. घरातच खेळ. स्वयंपाक तर सर्व होऊन गेलेला आहे. बरं झालं लवकर स्वयंपाक करून घेतला, कारण आहे ना लाईट पण चालल्या गेली आणि मुलांना पण खाऊ घालून दिलं. आता लाईटचा काही भरोसा नाही, केव्हा येते केव्हा नाही. अजून खाऊ घालते बेटा. दादा तिकडे खेळ, तिकडे खेळ. हा, खातो ना. नाही होणे. माझ्या आयुषचा आहे ना अंधारात जीव घाबरतोय. भीती वाटते? कशाला? हा, भीती वाटते? भूते. बसा खाली, बसा. आता आहे ना आमचे जेवण वगैरे सर्व बाकी आहे. हे बघा मुलांनी खाऊन किती पसारा करून दिला. पूर्ण खिचडी घरात सांडून दिलेले आहे. आता हे सर्व आवडते मी. आता लाईट केव्हा येते केव्हा नाही, लाईटचा काही भरोसा नाही. काय बेटा? देते तुला, पण अजून देऊ? हा, अजून देऊ ना. गरमी होते, बाहेर खेळायचं. आता खिचडी तुला पण देऊ? खिचडी देऊ? हा, बाहेर जातो. अंधार आहे ना बाहेर. इथं दगडवर बस, महाव्यामध्ये आपण जेवण करून बसू बाहेर. हा, आता मुलांचा सर्व पसारा आवरते मी, त्यानंतरच आम्ही जेवण करतो. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. ना आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर. कोण आहे कोणी नाही आहे? दादा आहे ना. हा जा मग, वाट्यावरच बसा. हे पण घेऊन जा, नाही तर इथं ठेवून दे. ठेवून जा मग, जा. आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.